चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेचा हा चौकशी अहवाल साफ अमान्य आहे असं चित्रा वाघ यांनी ट्विट करून निषेध व्यक्त केलेला आहे। जनतेचा जीव इतका स्वस्त झालाय का असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि यानंतर हा चौकशी अहवाल समोर आलेला यामध्ये सगळ्यांनाच निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकरणावरून आता चित्रा वाघ यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केलेला आहे। हे अहवाल आम्हाला अमान्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय म्हटलं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पाहूया। जनतेचा जीव इतका स्वस्त झालाय का? चेंबूरमधील घटनेचा चौकशी अहवाल अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि साफ अमान्य आहे। स्वतःच्या चुका लपवायला निसर्गाचं नाव पुढे करायचं आणि कंत्राटदाराला पाठीशी घालायचं, लाज वाटावी असा हा अहवाल आहे। बळाची किंमत 7 लाख लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलंय।